इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील आज आपण युनिट 2.5 याची ओळख करून घेणार आहोत। याची ओळख करण्यापूर्वी मी इथे आवर्जून सांगेन की HLRS आय हा इंग्रजीचा अक्षरगट 3 आहे। यापूर्वी आपण BCPTA आणि DFMNE हे इंग्रजीचे अक्षरगट 1 आणि 2 पाहिलेले आहेत। आज आपण इंग्रजी अक्षरगट 3 ची ओळख करून घेणार आहोत। इंग्रजी अक्षरगट 3 देखील यापूर्वी मी डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। बाळांनो, माझ्या मागे वाचा। आज आपण हा संपूर्ण घटक पूर्णपणे व्यवस्थित पाहूयात। 2.5 फन विथ साउंड्स H L R S I लुक लिसन अँड रिपीट। हे लेटर H आहे। ह्या H लेटरची ओळख आधी करून घेऊ। H लेटरला मराठी अक्षर आहे ह। H हॅट। हॅट म्हणजे H हट। हट म्हणजे H हेन। हेन म्हणजे H हिल। हिल म्हणजे टेकडी। ओके। L लॅम्प। लॅम्प म्हणजे दिवा। लायन। लायन म्हणजे सिंह। लॉक। लॉक म्हणजे कुलूप। लेमन। लेमन म्हणजे लिंबू। आता बघूयात आय इंजेक्शन। कोणाकोणाला घ्यायला आवडतं इंजेक्शन? पहिल्या बाळांना आवडतं का सगळ्यांना? इंजेक्शन डॉक्टर देतात ना इंजेक्शन। आय इग्लू। आय इन्सेक्ट कीटक। आय इंक पॉट शाईची बॉटल। इंक पॉट म्हणजे पुढे बघा आर रॅट। रॅट म्हणजे आर रूलर। रूलर म्हणजे माहितीये का रे बाळांनो काय? छान। आर रिंग। रिंग म्हणजे आर रोज। रोज म्हणजे गुलाब। छान। एस सोप। सोप म्हणजे काय? साबण। तुम्ही साबणाने आंघोळ करता ना रोज। सोप म्हणजे काय? साबण। एस सोफा। एस सॉक्स। एस सन। बघा बाळांनो, अशा पद्धतीने आज आपण HLRSI HLIR आणि S ह्या नवीन 5 लेटरची ओळख करून घेतली। आता तेच लेटर इथे दिलेले आहेत, त्याचं आपण वाचन करू। स्ट्रोकनुसार दिलेलं आहे बघा, त्याचं लेखन कसं करायचं याचे देखील मी शॉर्ट्स अपलोड केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। H L I R S। आता इथं काय सांगितले बघा, मेक वर्ड्स रीड देम अलाउड अँड राईट। म्हणजे इथं शब्द आपल्याला तयार करायचे आहेत। कसे तयार करायचे बघा, हे शब्दचक्र आहे। हे BIT हे लेटर या पद्धतीनं जोडलं की शब्द तयार झाला बीट। आता पुढचा शब्द आपण तयार करूयात। काय आहे? HI आणि T। इथं मी लिहिते बघा, HIT हे 3 लेटर जोडून आपल्याला शब्द मिळाला हिट। काय शब्द तयार झाला? हिट। आता पुढचा बघा, LIT लीट। SIT सीट। PIT पीट। FIT फिट। आपण डायरेक्ट शब्द वाचूयात। ऍक्च्युली इथं स्पेलिंग वाचणं अपेक्षितच नाहीये, तुम्हाला समजावं म्हणून मी सांगितलं। आता शब्द आपण लिहूयात आणि मग वाचूयात। पहा बाळांनो, आता आपण ही अक्षर जोडून हे शब्द तयार केले की नाही? आता हे शब्द एकदा आपण वाचूयात। बीट हिट लीट सीट पीट फिट। आता याच पद्धतीने हे लेटर जोडायचे आहेत आणि असे शब्द आपले तयार झालेले आहेत। बघा आपण कुठले शब्द तयार झाले वाचूयात। सिप। हे बघा सिप। पिप पिप लिप निप टिप हिप। अशा पद्धतीनं हे नवीन तयार केलेले हे सर्व शब्द, हे लेटर आणि हे सर्व शब्द चक्रातले हे सर्व शब्द आणि लेटर वाचनाचा तुम्ही छानपैकी सराव करा। ओके बाळांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये।
इथे फॉर द टीचर एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. आस्क द चिल्ड्रन फॉर मोर वर्ड्स लाईक दिस. माझ्या इंग्रजीच्या अक्षरगट 3मध्ये जो HLRS आहे त्याच्यामध्ये असे खूप सारे शब्द तुम्हाला मिळून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता.